विधीसाठी गुरुजींनीचं एवढं सामान सांगितलं तेवढं सगळं आणलेलं आहे. आता विराजला पेढे आणायला पाठवलं, तो पेढे घेऊन येईलच. आणखी ऐका गणपत काका, जेवणाची सगळी तयारी झाली का? हो होत आली. अहो होत आली म्हणजे काय, सगळं व्यवस्थित हवं आहे. ऐकता वेळेला काही कमी पडायला नको आपल्याला. बघा तुम्ही काहीही काळजी करू नका, मी स्वतः बघतो सगळं. बरं ठीक आहे, आले हा. गुरुजी सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित? हो हो बरोबर. तुम्ही काही चिंताच करू नका. बरं गोडाचं काही वगैरे? हो विराज गेला, तो आणेलच. आत्या पेढे. अगदी वेळेवर आलास. अगं सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत ना. बरोबर आहे अगदी. काय झाली का तयारी? सगळी तयारी झालेली आहे. गुरुजींना बोलवण्यापासून ते पेढे आणण्यापर्यंत सगळी तयारी तुझ्या मुलाने वेळेच्या आधी केलेली आहे. शाबास. तसंही वेळ आणि कामाच्या बाबतीत विराटचा हात कुणी धरलाय का आजपर्यंत? खरंय. पण ज्याच्यासाठी एवढी सगळी तयारी केली, ज्याचा हा कार्यक्रम आहे, तो कुठे आहे? झाला का तयार? लगेच घेऊन येतो त्याला. थांब. तुला प्रीती बरोबर लग्न करायचंय की नाही? तू जर बोलणार नसशील ना तर मग मी हे सगळं माझ्या पद्धतीने हँडल करतो. तुझं आणि प्रीतीचं लग्न तू बोललास का बाबांशी? नाही. कधी सांगणार आहे? तुझी आणि तन्वीच्या लग्नाची सुपारी फुटल्यावर. लवकरात लवकर सांग बाबांना, सगळी गडबड होईल. दादा. हं? काय रे, लागलं का? नाही काय नाही. बोल ना, काय झालं? छान दिसतस. थँक्यू. चल खाली सगळे वाट बघते. आलो. कुठं आहे? हा काय आलाच. छान दिसतेस राजबिंडा. काय रे, काय झालं? बाबा मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. आत्ता? बरं बोल, काय बोलायचंय? बाबा हे लग्न तन्वी बरोबर. बाबा हे लग्न तुम्ही ठरवलंय, पण मला बाबा सदानंद काका आणि बाकीचे पाहुणे आलेले. अरे वा 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 वा. चला चला सगळे स्वागत करूया त्यांचं. चल 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 स्वराज चल. बघितलं स्वराज, परफेक्ट बायको मिळाली बघ तुला. किती गुणी आणि संस्कारी मुलगी आहे बघ. या या या. प्रीती, अगं एवढ्या उदबत्त्या का लावतीयस? दादाला या उदबत्त्यांचा सुवास खूप आवडायचा. त्याचा घमघमाट झालाच पाहिजे. एवढा अतिरेक करू नये बाळा. सुभद्राताई या. असं वाटतंय आत्ता अभि आणि सुजय हसत हसत एकत्र येतील म्हणून. हो ना, दोघांची मैत्री होतीच तशी, एकदम जीवाभावाची. म्हणून ज्योती म्हणाली की आज दोघांचा हा कार्यक्रम एकत्रच इथे करूया, म्हणून आले. बरं केलं आलात. या. ताई मी काय म्हणतोय, पाया पडू आणि लगेच निघून जाऊ. पण त्या अभिजितची वेळ आत घेईल ना आपल्याला. बघू ना काय होतं ते. चल. तुम्ही कशासाठी आलात इथे? कशाला म्हणजे अभिजितचं 14 आहे ना आज, त्याचं दर्शन घ्यायला हवं. आभारच मानले पाहिजेत तुमचे. वेळात वेळ काढून आलात तुम्ही. म्हणजे काय, यायला हवंच होतं. अभिजित आमच्या युनियनचा होता
आमचा मित्र होता. हो पण मग आज तुमचा वेळ वाया जात नाहीये का? तुम्हाला भाडी वगैरे मारायची नाहीयेत? रुपयाचा हिशोब ठेवायचा असतो तुम्हाला. मी जर तुमच्या स्टँडवर येऊन एखादं भाडं मारलं तर तुमचं केवढं मोठं नुकसान होतं. मग आज कशाला आला तिथे? हे बघा, माझा दादा ना वरून सगळं बघतोय. जर तुमच्या मित्रासाठी तुम्हाला काही करावं असं वाटतंय तर त्याच्या बहिणीशी थोडं नीट वागा, त्याला बरं वाटेल. आज त्याचं 14वं आहे. असं म्हणतात 14व्या दिवशी माणूस त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या पाशातून मुक्त होतो. असो, या तुम्ही येऊ शकतात. कधी येणार आहे दीप? कधी मिळणार आहे जामीन त्याला? त्या मी कालपासून वकिलांच्या टचमध्ये आहे, फॉलोअप पण घेतोय. आणि सकाळी पण मेसेजवर बोलणं झालं होतं आमचं. ते बाकी काही कागदपत्र तिकडे जमा करत आहेत, पण आत्तापर्यंत मिळायला हवा होता जामीन. उशीर होतोय ना खूप. येईल. चला कार्यक्रमात सुरुवात करायची का? हो हो, तर कशाला थांबायचं? काय सुरू करूया ना? आहा. स्वराज ये रे बाबा, विधी सुरू करूया. नाही नको. काय ग, काय झालं? काय राहिलंय का? कोणी यायचंय का? अरे दादा, अरे मैत्रिणी यायची माझी. मैत्रीण? कोण मैत्रीण? मी मार्केटमध्ये जाते ना भाजी आणायला, तिथे ओळख झाली होती. तिची मुलं पण स्वराज आणि विराज एवढी आहेत ना, म्हणून निमंत्रण दिलं होतं तिला. आता आपण बोलवायचं एखाद्याला आणि कार्यक्रम उरकून घ्यायचा बरं नाही ना दिसत. नाही बरोबर आहे, पण मग तिला विचार ना फोन करून ती येते का ते. हो विचारते. हॅलो मॅडम. हां वकील साहेब, किती वेळ लागेल हो अजून? मॅडम, जामिनासाठी लागणारी सगळी कागदपत्र मी सबमिट केली आहेत, पण आता पुढची प्रोसिजर होऊन सुटका व्हायला थोडा तरी वेळ लागेल असं दिसतंय. तुम्ही तुमच्याकडनं जरा जास्ती प्रयत्न करता का प्लीज? ते काय आहे, आम्ही सगळेजण वाट बघतो इथे आणि कार्यक्रमाची वेळ पण खूप जवळ आली ना, म्हणून म्हटलं. हो हो, शक्य तितकं लवकर आवरण्याचा मी प्रयत्न करतो. हो थँक्यू. ओके मॅडम. आत्या काय ग, दीप दादा येतोय ना? विराजी काम करशील? हां. तू गाडी घेऊन जा आणि दीपला घेऊनच येतोस का? हो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी जातो. हां येतो. नीट जा. हो हो, तू काळजी कर.